या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी तुमच्या माझ्या सुखाचा मार्ग, तुमच्या माझ्या आनंदाचा मार्ग या अभंगाद्वारे या विश्वाला प्रासादिक रूपाने दिला. प्रत्येकाची अपेक्षा आहे माझे जीवन सुखी व्हावं, प्रत्येकाची अपेक्षा आहे माझे जीवन आनंदी व्हावं, माझं जीवन समाधानी व्हावं, मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी न भावे जीवे. तापकिरे महाराज मला त्रास होऊ दे, मला दररोज माझी टीका होऊ देत याकरता कुणीच नवस करत नाही. मला सुख मिळू दे, मला आनंद मिळू दे, मला समाधान मिळू दे याकरता सगळ्यांचा अट्टहास आहे. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी याच्या अभंगामध्ये आपल्याला सुखाचा मार्ग सांगितला. या विश्वाचं अधिष्ठान एक आहे, ज्याला आपण वेगवेगळ्या नावाने संबोधतो. कुणी देव म्हणेल, कुणी देव, परमेश्वर, ईश्वर, आत्मा, मालिक, गॉड, जगदेव, हरी वेगवेगळे शब्द आहेत. भगवंताला अनंत नावाने आम्ही ओळखतो, परंतु कार्यरूपानं कर्तुम शक्तीनं भगवंत एकच आहे. ज्याला वेद म्हणतात एकमेवम अद्वितीयम ब्रह्म नेहाना नास्ति किंचन, जो अनंत रूपात दिसतो पण प्रत्यक्षात कर्तृत्व रूपाने एकच असतो. भगवंत वेगवेगळ्या रूपात आम्ही उपासनेमध्ये पाहतो, पण माऊली म्हणतात अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा दिली वरखुन बानली कैसी. आपण भगवान गजानन गणपती बाप्पांची 10 दिवस केलेली उपासना ही भगवान पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते. भगवान पांडुरंग परमात्म्यांची केलेली वारी ही भगवान श्री गजानन गणपती बाप्पांपर्यंत पोहोचते. आदिशक्ती जगदंबा मातेची केलेली उपासना ही भगवान पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचते. मार्ग अनेक असतील पण शेवटी पोहोचण्याचं स्टेशन एकच आहे, त्याला आपण देव म्हणतो. की 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांनी एकमुखानं मान्यता दिली आहे. 18ही पुराणे हरीसी गाते. ही वेगवेगळ्या रूपात परमात्मा दिसत असतील गड्या, परंतु ते तत्व रूपाने एकच आहे. हुसू नका बाई वेदासी काही कळलेच नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा, देव काहो विटेवरी उभा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंतर्पारयाचा कानडारा अभ्यासाची कक्षा. वेदांना कळालं नाही. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे अभ्यास करून करून त्यांनी हा निष्कर्ष शोधला आणि संतांनी ते तत्व सहज पाहिलं. माझ्या माऊलींनी सहज पाहिलं. योगियांचे ध्यानी दाता नातोडसी तो आम्हापाशी मागे. योगी, जपी, तपी, संन्यासी
स्वतःला एकांतात घेऊन जातात, लोखंडाचं पीठ प्राशन करतात, स्वतःच्या देहाला उलट टांगून घेतात आणि देवाला विनंती करतात, देवा आम्हाला तुमचं दर्शन व्हावं प्रभू, मी वाट पाहतोय तुमच्या दर्शनाची. भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, भेटी लागी जीवा, लागली से भगवंत सहज भेटले नाही, पण माऊलींनी सहज पाहिलं. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, माझी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनु, सोनियाचा दिनू. भगवंताची शक्ती आहे ही सर्वत्र संचलित आहे, प्रवाहित आहे. आणि विश्वास असेल अगर नसेल, पण भगवंत आपल्या सगळ्यांना मानतात, सांभाळतात. म्हणून आज आपण कीर्तन ऐकतोय. भगवंताला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, देवाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? गॉड. हा शब्द थोडा मोकळा करू आपण. जी, ओ आणि डी. जी मीन्स जनरेशन, ओ मीन्स ऑपरेशन, डी मीन्स डिस्ट्रॉय. जनरेशन उत्पत्ती, ऑपरेशन स्थिती, डिस्ट्रॉय लय. या तीनही क्रिया जे ऑपरेट करतात, जनरेटर, ऑपरेटर अँड डिस्ट्रॉय, इज कॉल्ड गॉड. भगवंतावर विश्वास असणाऱ्यांना पण भगवंत सांभाळतात आणि विश्वास नसणाऱ्यांना पण भगवंत सांभाळतात. हिज नेटवर्क इज अवेलेबल फॉर अस 24 hours. भगवंताचं जे नेटवर्क आहे ते 24 तास आमच्या सोबत आहे. पहाटे 3:30 काकड आरती प्रारंभ करणाऱ्याच्या वारकऱ्याच्या प्रारब्धामध्ये पहाटे 3:30 ते पुण्य जमा होऊन जातं. त्याच्यात वेळ नाही येत अजिबात. 24 तास यंत्रणा कार्यरत आहे. क्षणोक्षणात सांभाळितो, साक्षी होतो आपुला. आज मी दहेगावला आलो असं मी म्हणू शकत नाही. मला भगवान श्री हनुमानजी महाराज इथपर्यंत घेऊन आले, ती त्यांची कृपा आहे. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो की आपल्याला फक्त रात्री विश्रांतीचं स्वातंत्र्य आहे, सकाळी डोळे उघडण्याचं स्वातंत्र्य नाहीये. रात्री डोळे बंद करताना आमची मर्जी आहे, सकाळी डोळे उघडताना त्यांची मर्जी आहे. सकाळी जर त्यांनी आपल्याला नाहीच उठवलं तर घरचे उठवतील का? उठवतील, पेटवतील. तुम्ही माफ करा मला. ही त्यांची मर्जी आहे. पहिले उपकार. दुसरे उपकार, रात्री झोपेत विसरून जातो आपण, सकाळी डोळे उघडल्याबरोबर सगळं आठवतंय की नाही? आठवतंय. सॉफ्टवेअर असं सांगतंय, टेक्नॉलॉजी मध्ये असा नियम आहे रितेश दादा, की जर आपण एखादं सॉफ्टवेअर रिस्टार्ट केलं आणि पाठी पासवर्ड टाकून पुन्हा लॉग इन केलं, त्याला स्टार्ट झालं, तर त्यातला आतला डाटा जो आहे तो इनिशियलायझिंग व्हायला वेळ लागतो पैसे पाठी. बरोबर आहे की नाही? आपला हँडसेट आहे बोस, त्याला रिस्टार्ट करून पहा. तो म्हणतो लगेच काम होणार नाही, थांबा जरा, मला सगळा डाटा घेऊ दे, नंतर काम सुरू होईल. बरोबर. आमचं रात्रीचं डोळे बंद करणं म्हणजे हे सॉफ्टवेअर लॉग आउट होतं आणि सकाळी डोळे उघडणं म्हणजे सॉफ्टवेअर लॉग इन होतं. आपल्याला आठवायला वेळ लागला काही. असं झालं कधी आज सकाळी उठलो काही आठवण, गाव कळना, नाव कळना, माणसंच कळना.
आजूबाजूला माणसं फिरायचे पण कळलं नेमकं कोण आहे. तेवढ्यात सौभाग्य होती, चहाचा कप घेऊन आले, चहा घ्या. आणि आपण त्यांनाच म्हणायला लागलो तुम्हाला कुठेतरी पाहिजे वाटत. हे उपकार त्यांचे आहेत. जिने हा जीव दिला दान तयाचे करेन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. प्रभू स्वतः म्हणतात या विश्वात जेवढे जीव मात्र आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे. म्या बोलविलिया भेटू म्या जागविलिया सूर्य जागे म्या हलविलिया प्रभुहरी जुया जगाते कालिका तुझी सगळ्यांची जबाबदारी घेतात. तू जिये सत्तेने वेदाशी बोलावे. वेद तुमच्या सत्तेने बोलतात. सूर्याशी चालणे तुझी या बळे. तुमच्या बळाने सूर्य चालतोय. प्राण तुमच्या सत्तेने हलतोय. या जगाला तुम्ही सांभाळतात. चाले हे शरीर कोणाची आहे सत्य हा सगळा अभंग पहा. आमची सगळी भजनी मंडळी हुशार आहेत. नेहमी भजनामध्ये अभंग घेतात. सगळ्यांना सांभाळणारा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याकडे जाताना कसं जावं की जेणेकरून भगवंताचं समाधान होईल. आपण देवाकडे जाताना आपल्या आवडीच्या वस्तू घेऊन जातो का देवाच्या आवडीच्या वस्तू घेऊन जातो. आपण देवाला विचारलं कधी फोन करून आज काय खाण्याची इच्छा आहे देवा तुम्हाला. काय कोणता पदार्थ खाणार आहात देवा. कोणता पदार्थ आणून सांगा बरं. मी गमतीने निरीक्षण केले. आषाढ महिन्यामध्ये ग्रामदैवतांना नैवेद्य देण्याची प्रथा आहे. तिकडं आहे इकडचं नाही सांगत. आमच्या तिकडे आहे. तिकडे गेलं की इकडचं सांगायचं. मग काय करतो. आषाढ महिन्यामध्ये ग्रामदैवतांना नैवेद्य देण्याची प्रथा आहे. आणि ते नैवेद्य द्यायचे 2 वार आहेत. एक मंगळवार आणि दुसरा शुक्रवार. 1 महिना मंगळवार किंवा शुक्रवारी नैवेद्य द्यावे. ते नैवेद्य तयार करायला बसतात घरातल्या आमच्या माता बहिणी बसतात. बरं त्यातही आजीबाईच्या लक्षात राहते आषाढ महिना नैवेद्य का अजून गेले नाही देवापर्यंत. त्या सगळ्या घरातल्या माता बहिणींना विचारतात अगं नैवेद्य नेलेत का. नाही आता लक्षात नाही राहिलं. बरं चला आणि मी नैवेद्य तयार करून देतो. एक सरसकट पोळी लाटून घ्यायची. त्याच्यावर वाटीनं पालखी थापकी मारायची. त्यात पुऱ्या करायच्या छोट्या छोट्या. ते बरं झालं देवाकरता पाण्यात तळत नाही तर पाण्यात पण तळल्या असत्या.
तेलात तळून घ्यायच्या आणि भजे काढायचे गरम गरम. तर देवाला प्रत्येकी एक भज द्यायचं का नाही? पोट दुखलं मग काय करायचं देवाचं? परत एक भज घ्यायचं आणि सगळ्या पात्रावर थोडं थोडं ठेवायचं. एकच भजन 10 देवावर त्याचं वजन. आता भात वाढायचा तर एकच शीत घेतात, अशी बरोबर तो शीत ठेवतात. एक एक डबल गेला तर उचलून घेतात दुसऱ्याचं पात्रावर. सार वाढायचा आहे त्याच्यावरती अशी पळी घ्यायची साराची वरती आणि त्याने बरोबर असा छोटा छोटा सार टेकून द्यायचा. जीवनच्या ताब्यात गंगागिरी बाबांचा मोठा सप्ताह द्यावा. बघा बरं, हे नैवेद्य तयार करत असताना, नैवेद्य घेऊन जात असताना अंतःकरणातील जी शुद्धता आहे ती भगवंताला प्रिय असते. आणखीन एक उदाहरण सांगतात. आपण श्रीफळ घेतो, देवा करता घेतो का आपल्या करता घेतो? सांगा त्याचं बसू खाली मी. श्रीफळ कोणा करताय? देवा करताय. पाण्याचा का बिगर पाण्याचा? भरपूर पाण्याचा. श्रीफळ फोडला देवा करता, देवाला किती दिला? बर, पुढची गंमत छान आहे. श्रीफळ फोडला आणि तो जर खराब निघाला मग बापरे, पोट नाही दुखायचे का त्यांचं? देवाची अपेक्षा एक आहे की वस्तू पदार्थ हे माध्यम आहे. माझ्या शबरी मातेची बोरं घेतलीत प्रभूंनी. बोरं ही माध्यम होतं. ऐका महिमा आवडीची बोरे खाय बिल्ल्याची. थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. हा सिद्धांत महत्वाचा. नैवेद्य असेल, श्रीफळ असेल, तो आपला प्रसाद आपण घेतलाय, चालतोय, काही अडचण नाही. पण भगवंताला त्या मागची जी भूमिका आहे ती भूमिका प्रिय असते. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदं वक्तुपर्यंत मस्नामी प्रयतात्मनः. या श्लोकावर नित्य स्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी सलग 7-8 वर्ष प्रवचन केले. हा श्लोक ऐकून ऐकून पाठ झाला, ऐकणाऱ्यांच्या लक्षात असणार आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छति तदं वक्तुपर्यंत मस्नामी प्रयतात्मनः. भगवंताची काय अपेक्षा आहे? तर भगवान परमात्मा तुमचं माझं अंतःकरण बघतात. ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल भगवान परमात्मा त्यांचा नैवेद्य स्वीकारतात आणि त्यांना कृपेचा प्रसाद देतात. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी वर्णन केले की भगवंताची अपेक्षा काय असेल. तर मी शपथ घेऊन सांगतो, देवाला जे आवडतं ते आपण देवापर्यंत पोहोचवावं, असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं मत आहे. काही न लगे भगवंताची शपथ घेऊन सांगतो. आपण एखादी गोष्ट ठामपणे सांगायची असली ना तर आपण म्हणतो मी शपथ घेऊन सांगतो बा, हे त्रिवार सत्य. माझ्या जगद्गुरूंनी सांगितले, काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची.
4 वाक्य लक्षात ठेवा, कीर्तनातून प्रसाद म्हणून लक्षात ठेवा. समाज जिंकायचा असेल तर अभ्यास करावा लागतो 1, शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं 2, प्रपंच जिंकायचा असेल तर ऐश्वर्य कमावं लागतं 3, आणि विश्वाचे मालक जिंकायचे असतील तर आपल्या अंतःकरणात शुद्ध सात्विक भाव लागतो 4. 4 वाक्य लक्षात ठेवा. समाज जिंकायचा, अभ्यास करा. अभ्यासाशिवाय कोणतीच गोष्ट साध्य होत नाही. दोन्ही मृदंगाचार्य तयार आहेत. याकरता त्यांनी एक बोल हजार वेळेस रियाजामध्ये घेतला. तेव्हा आपल्याला 2 तासाची मृदंगाची सेवा पाहायला मिळते. महाराज सुंदर गायन करतात. आमचे नावकरी असतील, रोहित दादा असतील, आदित्य दादा असतील, गलांडे मामा यांनी स्वरांची साधना केली तेव्हा सरस्वती माता प्रसन्न होते. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक क्षेत्रात आपण अभ्यास करा, कारण वारंवार आपल्याला संधी मिळत नसते. पुढचा जन्म जरी कोपरगाव तालुक्यात घ्यायचा ठरला तरी आपल्याला पुढचा जन्म कोपरगाव तालुक्यात मिळेल का, असं जर आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला तर पुन्हा जन्म नाही, किंवा एखाद्याचा लय मोठा वशील आहे तो परत भारतात जन्माला येणार आहे असं होईल का. म्हणून या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपल्या आई वडिलांनी आपल्या करता जे परिश्रम घेतलेत ना, त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्यांचे जे स्वप्न आहेत ना, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आपण शिकस्तीने प्रयत्न करा. मी दररोज सांगत असतो विद्यार्थ्यांकरता की यशस्वी होण्याकरता थांबायचं नसतं. जी माणसं तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात त्यांना यशस्वी होऊन दाखवा. जी माणसं आपल्याला ट्रोल करतात, नावं ठेवण्याचा प्रयत्न करत असतात, आपल्याला निंदा करत असतात, आपल्याला दोष देत असतात, त्यांच्याकडे लक्ष न देता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य, प्रयत्न, जिद्द, चिकाटी बरोबर यश. प्रयत्न असेल, जिद्द असेल, चिकाटी असेल तरच यश मिळतंय. यशस्वी होणाऱ्या माणसाचा सन्मान होत असतो. उगाच कोणाचा सन्मान होत नाही, उगाच कोणाचा सत्कार होत नाही, उगाच कोणाचा स्टेटस ठेवला जात नाही. त्याकरता त्या व्यक्तिमत्वानं प्रचंड मेहनत घेतलेली असते. आपल्या मेहनतीकडे कोणी लक्ष देत नाही, पण तुम्ही यशस्वी झाल्यानंतर सगळे तुमच्या नावाची ओळख तयार करूनच पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. किंवा जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ही मंडळी प्रयत्न करतात की यशस्वी झाल्याशिवाय कारण सांगत बसू नका. यशस्वी होण्याकरता परिस्थितीची गरज नसते, मनस्थितीची गरज असते. कोणताही फील्ड असू द्या, आपल्या आवडीचं क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करून खूप मोठी व्हा. अजिबात कारण सांगू नका, कारण तुम्ही किती मोठे झाला याचा जगाला अजिबातही अभिमान नसतो. मायबाप तुम्ही माफ करा, मला मी माफी मागून बोलतो. तुम्ही मोठे झाला तर जगाला त्याचा अभिमान नसतो. तुम्ही मोठे झाल्यानंतर जर कोणाच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील ना, तर ते फक्त आणि फक्त आपल्या घरातील आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू येत असतात. शांती रूपे नोही कोणाचा वाईट वाढावी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगीन जीवकाने. अभ्यास करा, खूप मोठे व्हा. आपल्या वडिलांनी, आपल्या आईनं जो त्याग, जे समर्पण दिले, वडीलधाऱ्यांनी ज्या अपेक्षा आपल्याकडून ठेवल्या त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करा. अभ्यासानं यश मिळतं. 1 शत्रू कपटानं जिंकला जातो. 2 ऐश्वर्य मिळवलं की प्रपंच जिंकला जातो. पण विश्वाचे मालक जिंकायचे असतील तर अंतःकरणात शुद्ध भाव लागतो. कौरव आणि पांडव यांचा एक प्रसंग सांगतो, अभंगाच्या पहिल्या चरणात प्रवेश करतो. कौरव आणि पांडव यांचं युद्ध नक्की झालं. माझे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी मध्यस्थी केली, पण दुर्योधन काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. दुर्योधन म्हणे, देवा मी सुईच्या टोकावर मागेली एवढी जमीन सुद्धा पांडवांना देत नाही. भगवंत म्हटले, ते 5 राज्य दे, आमचे पांडव समाधानी राहतील. 5 राज्य दे बा, बाकीचं तुलाच राहू दे. नाही, दुर्योधन म्हणे, मी सुईच्या टोकावर मागेली एवढी जमीन सुद्धा मी देत नाही. जे व्हायचं असेल ते होऊ दे. मग भगवंताने अनायासेच युद्ध जाहीर केलं आणि युद्धामध्ये भगवंत बोलले, मलाही सहभागी व्हायचंय. एका बाजूने माझं यादवी सैन्य असेल आणि एका बाजूने मी स्वतः असेल, पण मला हातामध्ये शस्त्र घेता येणार नाही. मला फक्त हिताच्या 4-2 गोष्टी सांगण्याची परवानगी असेल. उद्या पहाटे जो लवकर येईल त्याला सगळ्यात पहिले मागण्याचा अधिकार असेल, संधी मिळेल. दुर्योधनाला पहाटे कधी होईल असं झालं, ते रात्रभर झोपलंच नाही. भगवान परमात्मा निद्रिस्त असायचे, पण सगळ्या विश्वाची काळजी घेणारा परमात्मा आहे. ती विश्रांती नाही करत.
ते आराम करत होते. पहाटे 3:30ला ब्रह्ममुहूर्तावरती दुर्योधन आला. भगवंताच्या लक्षात आलं, पण भगवंताने झोपेचं सोंग घेतलं, कारण दुर्योधनाला ओळखच द्यायची नाही येत. मग दुर्योधन डोक्याजवळ येऊन बसला, त्याच्यात ठोकायला लागला थोडा. मी आलो बा. ठोकायचा, थोडा फोन आल्यासारखा नाटक करायचा, थोडा बडबड केल्यासारखा करायचा. पण भगवंत येते चतुरार्थ शिरोमणी, देव चतुर जाणून अंतरावर्तत असे. दुर्योधन डोक्याजवळ येऊन बसला आणि अर्जुन दादा आले 6 वाजता. ते आले तसे देवाच्या पायाला हात लावला आणि दर्शन घेतलं आणि पायाजवळ बसले. भगवंताला आनंद झाला. भगवंताने डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर समोर अर्जुन दिसला. भगवंताने विचारलं, अर्जुना कधी आलास? दुर्योधन म्हणे, मी 3:30ला गेली. मला विचारा, त्याला विचारलं, आता आलाय तो एवढ्या? मला सांगा. डोळे उघडल्यानंतर आपण विश्रांतीतून डोळे उघडले तर आपल्याला डोक्याजवळच दिसतं का पायाजवळच दिसतं? देवाच्या डोक्याजवळ नाही बसायचं, मग डोक्यात बसतो. देवाच्या पायाजवळ, संतांच्या पायाजवळ सुखे तुझे पायी सुख सर्व आहे. तुका म्हणे काही न मागो. आणि अनायासेच दुर्योधन म्हणे, देवा मी 3:30ला आलो, मला सगळ्यात पहिले मागण्याची संधी आहे. भगवंत म्हणे, मागू शकता तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला? यादेवी सैन्य पाहिजे का मी पाहिजे? पण मी ज्याच्याकडून असेल त्याच्या बाजूने मला शस्त्र हातात घ्यायची परवानगी नाहीये. मला फक्त हिताच्या 4-2 गोष्टी सांगता येतील बा. त्यावेळी दुर्योधन म्हणे, देवा मला यादवी सैन्य पाहिजे. म्हणे, मी नको. नाही, मी उगाच नाश्ता जेवण आणि त्याच्यावरच बसतं, काही कामाचे नाही ना. फक्त शस्त्र तर काय हातात घ्यायचं नाही. आणि हिताच्या 4-2 गोष्टी आम्हाला कळतात म्हणे. बघा का अहंकार असा असतो. नको म्हणे मला, तुम्ही नको. दुर्योधन यादवी सैन्य घेऊन गेला. आता अर्जुनाला खूप आनंद झाला. अर्जुनाचे चेहरा हे प्रसन्नता आहे. त्यावेळी भगवान परमात्मा विचारतात, अर्जुन, अरे दुर्योधन तो सारा मागण ले गया, मेरे पास तो सिर्फ छाछ बची है. सगळं लोणी तो घेऊन गेला, तुला फक्त ताट ठेवले. आता सैन्य घेऊन गेला ना तो. तुझ्याकडे काय मी थांबलोय, मला आता शस्त्र घ्यायचं नाही, फक्त मी एकटाच आहे. त्यावेळी अर्जुनाचं उत्तर फार छान आहे. थोडं उत्तर लक्षात ठेवा आजच्या कीर्तनात. अर्जुन म्हणतात कि प्रभु, दुर्योधन तो सारा माखन ले गया, लेकिन माखन चोर को मेरे पास छोड़ के चला गया. जाऊ दे सैन्य जाऊ दे, पण या विश्वाचा मालक तर माझ्या बरोबर आहेत ना, की जो मला नेहमी आनंद देणार आहे, मला सुख देणार आहे, मला समाधान देणार आहे, संकटात माझ्या पाठीशी उभा राहणार आहे. आपल्याही यावत जीवाला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मार्गदर्शन करतात, उपदेश करतात की प्रत्येकाची अपेक्षा पूर्णत्वाला जाण्याकरता तुम्ही फक्त विश्वाच्या मालकापर्यंत या. पण कसं यायचंय? अभंगाचं पहिलं. म्हणून या शरण जावे,
तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये विश्वाच्या मालकापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया या जगताला प्रासादिक रूपाने देतात. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. आता मनोनी हा जो शब्द आहे तो मराठी व्याकरणात जोड शब्द आहे. दोन वाक्यांना जोडणारा शब्द त्याला जोड शब्द म्हणतात. वैद्यत आता दोन वाक्य असतील तर जोड शब्द वापरता येतो. मनोनी हा जोड शब्द आहे, व जोड शब्द आहे, पण जोड शब्द आहे, परंतु जोड शब्द आहे, किंवा जोड शब्द आहे. बर, मग आता पहिलं वाक्य नाही एकदम कसं वाक्याला सुरुवात करायची. म्हणून शरण जावे. मी जर आल्याबरोबर म्हटलं म्हणून मी काही गावला आलो, म्हणून मी काही गावला, तू म्हणता तुला कीर्तन सेवा म्हणून कुठे गावला असं म्हणणं तुला अगोदर मला कीर्तन सेवा आहे म्हणून मी दही गावला आलो. एकदम म्हणून शब्दाने प्रारंभ होत नाही. तरी माझ्या जगद्गुरूंनी म्हणून या शब्दाने प्रारंभ का केला? विठ्ठला वैश्विक समस्या आहे. ती समस्या म्हणजे दुःख. वैश्विक समस्या आहे. प्रत्येकाच्या जीवनात ती समस्या आहे. त्या समस्येचं नाव आहे दुःख. या जगात परिपूर्ण कोणीच नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुझी शोधून पाहा. 100% सुखी कोणीच नाही. दिसताना दिसतात समोरचे माणसं आपल्याला फार सुखी दिसतात, परंतु 100% सुखी नाहीये. कारण सांगतो, ज्या फील्डवर आपण आहोत त्या फील्डचं नाव आहे संसार. आणि संसाराचा स्वभाव आहे दुःख देणं. त्याच्याकडून सुखाची अपेक्षा करतात कशी? ज्याच्याकडे सुख नाहीच आहे त्याच्याकडून सुख मागायचंच कसं? संसाराचा स्वभाव आहे दुःख पांडवडी आहे. संसार दुःख देतो. राजा दुखिया प्रजा दुखिया, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोणी नाही. पण सुखाची अपेक्षा असेल तर भगवंत सुखरूप आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो सुख फक्त देवाजवळच आहे. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. अंतःकरण शुद्ध पाहिजे. भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंत काय प्रसाद देतील याकरता एक गोड दृष्टांत सांगतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या भेटीचे अनेक प्रसंग इतिहासामध्ये आले. आजच्या चिंतनाच्या दृष्टीने गोड असा प्रसंग ऐका. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 3 मातेंना प्राधान्य होतं. पहिल्या माता आदिशक्ती जगदंबा माता, आदिशक्ती तुळजाभवानी माता. दुसऱ्या माता राजमाता आईसाहेब जिजाऊ. आणि तिसऱ्या माता ही महाराष्ट्राची पवित्र भूमी. दररोज या 3ही मात्यांना वंदन असायचं आणि नंतरच कार्याला सेवेला प्रारंभ व्हायचा. एक दिवस राजांचा आदिशक्तीचा अभिषेक आटोपला. राजे गडावरती पोहोचले. गडावर शांतता पसरलेली. आईसाहेब कुठं आहात आपण? मावळा आला. छत्रपतींना मुजरा केला. राज, आईसाहेब रात्रभर रडतीया, कोणाशीच काही बोलत नाहीये, भोजन प्रसाद पण घेतला नाहीये. राजे ताड 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 माझ घरात गेले. आईसाहेब एका कुशीवर आराम करत होत्या. राजेंनी दुरून मुजरा केला. आईसाहेब राजेंचा मुजरा. आईसाहेबांकडनं कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. राजे जवळ गेले. आईसाहेबांच्या मानेखाली हात घातला. लक्षात आलं
मागे खालची उशी गोणी चिंप झालेली होती. आईसाहेब रात्रभर रडत होत्या. उठून बसवलं, चेहऱ्याकडे पाहतात आईसाहेबांचा चेहरा सुकलेला, डोळ्यामध्ये अश्रू दाटून आलेले, केस विस्कटलेले. राजेंनी गुडघे टेकून वंदन केलं. आईसाहेब, असं गडावरती कोणतं संकट कोसळलंय? आपण भोजन प्रसाद घेतला नाही, आपण कुणाशी काही बोलल्याच नाहीये. आम्हास निरोप दिला असता गावात आलो असतो. आईसाहेबांच्या डोळ्यातनं गळगळ गळगळ असून करावं लागल्या. आईसाहेब बोलत्या झाल्या. आज सांगावं तरी कसं आणि बोलावं तरी कसं? जेव्हापासून वार्ता ऐकली अन्न पाणी गोड लागत नाहीये. भविष्यकाराकडे गेले होते तुमचं भविष्य जाणून घेण्याकरता. भविष्यकारानं सांगितलं आजपासून 4थ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होणार. कानात आपलं तीळ उठावलं की असह्य वेदना छत्रपतींना झाल्या, परंतु त्या चेहऱ्यावर त्यांनी दाखवल्या नाही. शहाण्या माणसांची लक्षणं दोन, एक चेहऱ्यावरचं स्मित हास्य आणि मनावरचं संयम. राजे बोलते झाले, हे साहेब 4 दिवसात आम्हाला स्मरण येणं शक्य नाही. गर्भावस्थेत असताना तुम्ही शूरवीरांच्या कथा आम्हाला ऐकविल्या, 4 दिवसात मरण करता. आदिशक्ती जगदंबा मातेला आम्ही दररोज खाऊ लावतोय, 4 दिवसात मरण करता. हर हर महादेव नारायण देतोय, 4 दिवसात मरण करता. आम्हाला स्मरण येणं शक्य नाही. आम्ही आदिशक्ती तुळजाभवानी मातेला सांगितलंय की आपली जी शमशेर आम्हाला प्रसाद रूपाने आपण दिली आहे, ती शमशेर आमचं रक्षण करणारी आहे. जोपर्यंत हिंदवी स्वराज्य स्थापन होत नाही तोपर्यंत काळ आम्हास स्पर्श करू शकणारच नाही. चला, आईसाहेबांना भोजन प्रसाद घेण्याकरता आणलं. आईसाहेबांनी भोजन प्रसाद घेतला. राजेंनी गड सोडला. विठ्ठल आदिशक्ती जगदंबा मातेला कौल मागितला. पहिला दिवस कौल मिळाला नाही, दुसरा दिवस कौल मिळाला नाही, तिसऱ्या दिवशी कौल मिळाला. राजे गडावरती पोहोचले. गुप्तचर खात्यातील सेवकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की जा, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची कीर्तन सेवा कुठं चालू आहे, भजन सेवा कुठं चालू आहे, जरा पाहून घ्या. गुप्तचर खात्यातील सेवकाला राज भंडारा आणि भामचंद्राच्या परिसरात महाराज असतील. राजेंनी 4थ्या दिवशी गड सोडला. राहू काळ होता, सायंकाळी 8 वाजता. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची छत्रपतींची भेट झाली. छत्रपतींनी विनंती केली, आम्हास आपल्या समवेत ठेवा. जगद्गुरूंनी परवानगी दिली, जशी आपली इच्छा राज. दोघं समवेत आहे. सायंकाळी 7 वाजले, कीर्तन सेवा प्रारंभ झाली. राहू काळ 8 वाजता आहे. 7:30 वाजता कीर्तनाला वेगा पडला आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना समाधीला लागली. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांगा. समोर छत्रपती बसलेले. कीर्तनाला वेगा पडला त्यावेळी जगद्गुरूंच्या लक्षात आलं, आज महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे. माझ्या जगद्गुरूंनी भगवान पांडुरंग परमात्म्यांना विनंती केली, देवा आजपर्यंत आपल्याला कधी बोलावलं नव्हतं, परंतु आज यावं लागेल आपल्याला. आज महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर आहे देवा. कीर्तनामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज बसलेले. जर कीर्तनामध्ये ते पकडले गेले तर महाराष्ट्राचा परमार्थावरचा विश्वास उडेल देवा. देवा
हा रयतेचा राजा आहे. तुमची रयतेचं रक्षण करणारा म्हणजे तुमची सेवा करणारा राजा आहे. तेव्हा आमचं रक्षण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर आहे. टाळ मृदंगाचा गजर सुरू झाला आणि माझ्या जगद्गुरूंनी देवाचा धावा केला. नाद पांडुरंग टाळ मृदंगाचं गाणं, जीव हरी नाम देहा झाला वृंदावन. सखक नरोत्तपुरी तुझ पंचप्राण, माऊलीची माया मना आभाळा समान. भेटीचा रे लागला लागला, भेटीचा रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरीचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. ऐका मायबाप कीर्तनामध्ये चमत्कार घडला. जो सेनापती पकडण्याकरता आला होता तो सेनापती चौफेर नजर फिरवत होता आणि माझ्या जगद्गुरूंचा धावा सुरू होता. पंढरपूर पर्यंत तो धावा पोहोचला. पंढरपूरवरनं भगवान पांडुरंग परमात्मा विटेवरनं खाली आले. एक अश्व घेतला, हातामध्ये चकाकणारी शमशेर. भव्य छत्रपती शिवाजी महाराज स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा झाले. हे ते सेनापतीची नजर फिरते जगद्गुरूंच्या पाठ मोरे भव्य अश्वावरती. छत्रपती शिवाजी महाराज येताना या सेनापतीने पाहिले. सेनापती घाबरला. विजयाच्या आवेशाने अश्व ओरडत होता. हातामध्ये चकाकणारी शमशेर होती. हा सेनापती म्हणतोय, अरे सामने बैठा वाला शिवा सच्चा है, या पीछे से आने वाला शिवा सच्चा है. इन दोनों में से सच्चा शिवा कौन सा है? ज्यावेळी त्याने समोर धर्म मंडपामध्ये नजर टाकली त्यावेळी त्या सेनापतीला अगोदरचे श्रोते दिसत नव्हते, तर प्रत्येक श्रोता हा छत्रपतींच्या रूपात दिसू लागला. आता मात्र सेनापती घाबरला. एवढे सगळे छत्रपती शिवाजी महाराज माझ्यावर स्वारी करून आले तर माझं मरण निश्चित आहे. त्यापेक्षा आपण माघारी गेलेलं बरं. आल्या पावलानं सेनापती निघून गेला. कीर्तन सेवा आटोपली. पंढरपूरचे छत्रपती पुन्हा पंढरपूरला पोहोचले. शहाणी माणसं काम संपल्यानंतर थांबत नसतात. पंढरपूरला पोहोचले. कीर्तन सेवा आटोपल्यानंतर छत्रपती दर्शन करता आले. त्यावेळी जगद्गुरूंनी सांगितलं, राज आज काळ आला होता, पण तो काळ माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यांच्या कृपेने सहज निघून गेला. भव दुस्तर नदीचा विढो पार कुमारी.
रक्षण करतात. या दुष्कर भवसागरातून आम्हाला सहज करून नेतात. कारण भगवंताचा स्वभाव आहे, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजाप. आणि हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना स्वतःला झालेला साक्षात्कार आहे. तुका म्हणे साक्षी आले तरी गेली प्रगट, तो हा उतरील पार भव दुष्कर नदीचा. आपण किती दिवस जगणार आहोत आपल्याला माहित नाही, पण कसे जगणार आहोत आपल्या हातात आहे. क्वांटिटीज पेक्षा क्वालिटीला महत्व असते. आयुष्याची आकडेवारी ही झाली क्वांटिटी, आणि आपण दिलेली सेवा, आपण दिलेलं योगदान ही झाली क्वालिटी. भगवान परमात्मा क्वांटिटी पाहत नाही, क्वालिटी पाहतात. आपण इथं येऊन किती सेवा दिली हे महत्वाचं असतं. म्हणून आयुष्याच्या आकडेवारीचा विचार केला तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य आहे 22 वर्षांचं. विश्व माऊली झालं. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं आयुष्य आहे 42 वर्षांचं. 3 जगद्गुरूंपैकी एक जगद्गुरु झाले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षांचं. परंतु या भारत भूमी करता, या महाराष्ट्राच्या भूमी करता स्वतःचं जीवन समर्पित करून गेले. धर्मवीर संभाजी महाराजांचं आयुष्य 32 वर्षांचं. भगतसिंगासारख्या तरुणाचं आयुष्य फक्त आणि फक्त 30 वर्षांचं. भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, बाबू गेनू, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या क्रांतिवीरांनी या भारत भूमी करता स्वतःचं जीवन समर्पित केलं आहे. म्हणून मी दररोज भगवंताला विनंती करत असतो, सद्गुरु गंगागिरीजी महाराजांना दररोज विनंती करत असतो की ज्या दोघांमुळे मी सुखी आहे, ज्या दोघांमुळे आपण सुखी आहोत, त्या दोघांच्या डोळ्यात कधी अश्रू येऊ देऊ नको देवा. 2 घास मला मिळतात ते माझा बळीराजा शेतकऱ्यामुळे, आणि 2 श्वास मला मिळतात ते भारतीय सैन्य दलातील जवानांमुळे. माझ्या बळीराजाच्या डोळ्यामध्ये आणि माझ्या सैन्य दलातील जवानांच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या गावाच्या डोळ्यामध्ये कधी अश्रू येऊ देऊ नका. आपण आज सुरक्षित आहोत याचं श्रेय या दोघांना जात आहे. करचली हम पिता जानतन साथी हो, अब तुम्हारे हवाले वतन साथी हो. हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, है वतन तेरे लिए दिल दिया अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आपल्याला आवर्जून आठवण काढायची आहे. भारत मातेचं रक्षण करत असताना आपल्या अमूल्य जीवाची बाजी लावून शहीद झालेले आपल्या गावचे सुपुत्र, आपल्या गावचं भूषण शहीद सुभेदार सुनीलराव रावसाहेब वट्टे यांच्या पुण्य स्मृतीस गावकऱ्यांच्या वतीनं, सत्ता समितीच्या वतीनं, तरुण मित्र मंडळाच्या वतीनं, भजनी मंडळाच्या वतीनं, अन्नदात्यांच्या वतीनं विनम्र अभिवादन. तसेच गावची अभिमानाची बाब म्हणजे दुसरे सुपुत्र यांनी भारतीय सैन्यात 6 मराठा लाईट इन्फंट्री बटालियन मध्ये 18 वर्ष सेवा पूर्ण केली.
आणि 26/11च्या नरिमन पॉइंटवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये विफल करणारे कमांडो श्री विकास हिरालाल मुळेकर यांची महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये निवड झाली आहे. त्यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. ही मंडळी जगतात तुमच्या आमच्या करता. आपल्याला सण वार उत्सव याचं खूप महत्व असते, पण या मंडळींना सण वार उत्सवाचं फारसं महत्व नसतं दादा, कारण ते सण वार गाव आणि मित्र त्यांनी देवाकरता देशाकरता समर्पित केलेले असतात. जब देश में थी दीवानी वो खेल रहे थे, जब देश में थी दीवानी वो खेल गावकरी मंडळीच्या वतीनं आजचे कीर्तनकार महाराज करतील. विठ्ठला विठ्ठला कीर्तन सेवेचा समारोप होण्यापूर्वी थोडा वेळ सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं थोडा वेळ भजन करायचं. आता हाताला वेळ लागली की खाली घेतले तरी चालते, फक्त थोडा वेळ हात वरती करा. गंगागिरी बापा माझे गंगागिरी बापा